नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गणित इयत्ता 7वी प्रकरण 3 मसावी लसावी त्याचा सराव संच 11. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. चला तर सुरुवात करू. काय आहे प्रश्न? खालील संख्यांचे मूल अवयव पाडा. मूल अवयव म्हणजे आत्ताच आपण मूल संख्या बघितल्या, ते मूल अवयव कोणते पडतात? जसे की 32 दिले, 32चे मूल अवयव आपल्याला शोधायचे. तर 32चे अवयव शोधायचे असतील तर आपण कसं शोधणार? तर 32 असं लिहायचं आणि अवयव जसं आपण भाग देतोय, सॉरी असं नाही, कसं लिहिणार? 32 आणि त्याच्यासमोर उभी रेस आणि असा, ह्यांना काय करणार आहेत आपण? 32ला भाग देणार. सुरुवात कुठून करणार? 2 पासून. 2ने भाग जात असेल तर 2ने द्या, नसेल भाग तर 3ने द्या, 3ने भाग जात नसेल तर 4ने द्या. पहिले आपण कोणने देऊ? 2ने देऊ. 2ने भाग जातोय म्हणजेच या बे भाग द्यायला आता तुम्ही शिकला असेल, मी कसा देतोय ते बघा. या 3 घेतला आणि या 2ने 3 एके 3, या 3तून 2 गेला किती राहतो? 1. बेसक 12 होतात, म्हणजे 16 दुने किती होतात? 32 होतात. परत याला 16ला 2ने जातोय का? जातोय. किती? बेआठी 16. या 8ला 2ने जातोय का? जातोय. किती? बेचोक 8. परत 2ने जातोय का? जातोय. किती? बेदुने 4 आणि बेक बे. कधीपर्यंत भाग द्याल? जोपर्यंत 1 नाही येत तोपर्यंत भाग द्याल. म्हणजेच 32 या संख्येचे मूल अवयव कोण आहेत? 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले आणि 2. हे काय आहेत? 5 वेळा 2 म्हणजेच काय आहे? 32चे 2 हा मूल संख्या, म्हणजेच हे काय झालेत? मूल अवयव झालेत. दुसरा प्रश्न काय आहे? 57. 57चे आपल्याला काय शोधायचे आहेत? मूल अवयव शोधायचे आहेत. 57चे मूल अवयव शोधायचे आहेत तर एकाने जातोय फक्त कोणत्या संख्येने? हां, एकाने नाही, 2ने जातोय का? नाही जात. 3ने जातोय का? जातोय. 3 एके 3, 2 उरतात. 5 मधून 3 गेले 2 उरतात, होतात किती? 27. आणि बघा मी भाग कसा देतोय? 57. 57ला जर मी 3ने भाग दिला तर किती? 3 एके 3, बाकी किती? 5तून 2 गेले किती राहतात? सॉरी 2 थोडीच, मी 3ने भाग देतोय. 3 एके 3 राहणार किती? 2. 5 मधून 3 गेले राहतात किती? 2. आणि हा 7चा 7 म्हणजेच किती? 3 9 27. असा प्रकारे भाग द्यायचा असतो आणि बाकी किती ते 0. पण मी इथे डायरेक्ट दिलाय काय? या 5ला 3ने भागलं पहिलं. 3 एके 3 उरतात किती? 5 मधून 3 गेले 2 उरतात आणि होतात किती? हे 27 होतात. आणि 27ला कितीने भाग जातोय? 9ने जातोय. आता 19ला कोणत्या संख्येने जाईल का? नाही, डायरेक्ट कोणत्या संख्येने जाईल? 19नेच जाईल. म्हणजेच 19 एके 19. म्हणून 57चे मूल अवयव कोण आहेत? एक तर 3 आणि 19 हे काय आहेत? मूल अवयव आहेत. तिसरा प्रश्न काय दिलाय? 23. 23चे आपल्याला काय पडायचे आहेत? मूल अवयव पडायचे आहेत. म्हणजेच कोणी राहत 23चे मूल अवयव? बघा 23 आहे. 23चा कोणत्याच संख्येने भाग जात नाही. एकमेव कोणने जाईल? 23नेच. 23 एके 23. म्हणून 23चे मूल अवयव कोण आहे? 23 गुणिले 1 हा काय आहे? 23चे मूल अवयव आहेत. चौथा प्रश्न काय आहे? 150. 150चे मूल अवयव आपण शोधू. तर 150 त्याचे आपण अवयव पाडू. 2ने भाग देऊ पहिले, कारण की 0 आहे म्हणजे 2ने भाग जाणारच आहे. म्हणून बेसाती 14, 1 उरतो. 15 मधून 14 गेल्या 1 उरतोय आणि होतात किती? 10 होतात. आणि बेपंचे 10. आता कोणत्या संख्येने जाईल का? 3ने जाईल का? जाईल. 3ने देऊ. 2 पासून सुरुवात करायची असते. 2ने दिलं 3ने. 3 एके 3, 1 उरतोय. 3 पाचे 15. सॉरी इथे नाही, 2ने जाईल ना, 7 आहे. 3 दुने 6 होतात आणि 1 उरतोय. 3 पाचे 15. 25 त्रिक 75 झालेच पाहिजेत. आता कोणत्या संख्येने जाईल का? नाही. आता कोणत्या संख्येने जाईल? 5ने. आता 5 5 25. परत 5नेच जाईल. 5 एके 5 म्हणजेच
150चे मूळ अवयव कोण आहे? 2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 5. हे काय झाले? 150चे मूळ अवयव. पाचवा प्रश्न काय दिलेला आहे? 216. 216चे आपल्याला सुरुवातीला तर अवयव पडायचे, तर आपण सुरुवात 2 पासूनच करू. बे क बे, बाकी शून्य आले म्हणून शून्य घेणार आणि बे आठी 16 म्हणजेच 108 गुणिले 2 केले तर 216 येतात. परत 2 ने देऊ. बे पंचे 10 आणि बे चोक 8. 54 दुने किती होतात? 108 होतात. परत 2 ने जाईल. बे दुने 4 एक उरतात. बे साती 14. 27 दुने 54 होतात. परत 2 ने जाणार का? नाही जाणार. आता कोणत्या संख्येने जाईल? 3 ने जाईल. 3 9 27. परत याला 2 ने जाणार नाही. 3 ने जाणार. 3 त्रिक 9 आणि 3 त्रिक 3 एके 3 म्हणजेच 216चे मूळ अवयव कोण झाले? 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 हे काय झाले? 216चे मूळ अवयव झालेत. सहावा प्रश्न 208. 208चे आपल्याला काय करायचे आहेत? अवयव पाडायचे आहेत. 2 ने देऊ. 2 ने देऊ. बे क बे, बे शून्य शून्य आणि बे चोक 8. आता 104 गुणिले 2 केले 208च होतात. परत 2 ने जाईल. बे पंचे 10 आणि बे दुने 4. परत 2 ने जाईल. बे दुने 4, बे सक 12. परत 2 ने जाईल. बे क बे, बे त्रिक 6. 2 ने जाणार आहे का? नाही. 3 ने जाणार आहे का? नाही. डायरेक्ट कोणत्या संख्येने जाईल? 13 ने जाईल. 13 एके 13 म्हणजेच 208चे मूळ अवयव कोण आहे? 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. 4 वेळा 2 आणि 13 म्हणजेच 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 13. हे काय आहे? 208चे मूळ अवयव आहेत. काय आहे? सातवा प्रश्न काय आहे? 765. 765 आहेत. 765ला सुरुवातीला आपण 2 ने तर जाणार नाही. 3 ने देऊ. किती? 3 दुने 6 एक उरतोय 3 पाचे 15. परत एक उरतोय 3 पाचे 15 म्हणजेच किती येईल? 255. परत 3 ने जाईल. 3 पाचे 15, 3 सक 18, 3 सात 21, 3 आठा 24. एक उरतोय 3 पाचे 15. परत 3 ने जाईल का? नाही जाणार. आता 3 ने जाणार नाही. आता डायरेक्ट कोणत्या संख्येने जाईल? 5 ने. 5 एके 5 आणि 3 उरतात. 5 साता 35 आणि 17ला कोणत्याच संख्येने जात नाही. मूळ संख्या म्हणून 17 एके 17 म्हणजेच 775चे मूळ अवयव कोण आहे? 3 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 17. अशा प्रकारे आपण मूळ अवयव शोधू शकतो. आठवा प्रश्न काय दिला? 342. 342चे मूळ अवयव शोधायचे आहेत आपल्याला. 342 सुरुवातीला 2 ने देऊ. शेवटी 2 आहे म्हणजे 2 ने जाणार याच्यात. बे क बे, बे साती 14 आणि बे क बे. परत कितीने जाईल? 3 ने जाईल. किती? 3 पाचे 15, 3 पाचे 15 आणि 2 उरतात 21 होतात. 3 साता 21 म्हणजे 57 गुणिले 3 केलं तर 342 171 होतात. त्याच्यानंतर 57ला कोणत्या संख्येने जात आहे? 3 ने जातोय. 3 एके 3, 3 9 27 आणि 19ला 19नेच जाईल. 19 एके 19 म्हणजेच 342चे अवयव कोण आहेत? 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 19 हे काय आहेत? 342चे मूळ अवयव आहेत. नववा प्रश्न काय आहे? 377. 377चे आपल्याला पहिले तर अवयव पाडायचे आहेत. 377चे बघा 377ला 2 ने नाही जाणार, 3 ने नाही जाणार, 4 ने नाही जाणार. डायरेक्ट कितीने जाईल? 13 ने जाईल. आणि किती? 13 दुने 26 होणार. उरणार किती? 37 मधून 26 गेले 11 राहतात आणि होतात किती? 117 राहतात आणि 13 9 117 म्हणजेच 29 आणि या 29ला कोणत्याच संख्येने जाणार नाही. डायरेक्ट 29ने जाईल. 29 एके 29 म्हणजेच 300
377चे मूलअवयव कोण आहेत? 13 आणि 29 हे काय आहेत? मूलअवयव आहेत. 10वा प्रश्न काय आहे? 559. 559चे पहिले आपण काय करू? अवयव काढू. आता 9 आहेत. किती होतात? 10 आणि 19 म्हणजे 3ने पण भाग जाणार नाही, 9ने पण जाणार नाही. डायरेक्ट कितीने जाईल? 13ने जाईल. किती? 13 चोक 52. आता 55 मधून 52 गेले राहतात 3 आणि 13 त्रिक 39. परत कितीने जाईल? कोणत्याच संख्येने जाणार? डायरेक्ट 43ने जाईल. 13 एके 13 म्हणजेच 559चे मूलअवयव कोण आहेत? 13 गुणिले 43 हे काय आहेत? आपले मूलअवयव आहेत. अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकतो. आणि इथेच आपला सराव संच 11 संपलेला आहे. तुम्हाला समजलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.